नमस्कार मित्रांनो, सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 19 सप्टेंबर 1965 साली अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनीता विल्यम्सचा जन्म झाला. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी आणि नासा अंतराळ यात्री आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या 14व्या आणि 15व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. वय वाढते तसंच स्वप्न देखील बदलतात. असेच काहीसं सुनीतासोबत झालं. वैद्यकीय शिक्षणाकडे ओढ वाढत गेली आणि आपण प्राण्याचे डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटू लागले. हवं ते कॉलेज न मिळाल्यामुळे ॲडमिशन झालं नाही. सुनीता विल्यम्स यांचा जन्म युक्लिड ओहियो येथे झाला. वडील भारतीय अमेरिकन न्यूरोॲस्ट्रोनॉमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हेन अमेरिकन उर्सुलीन बोनी पंड्या आहेत. सुनीता विल्यम्स तिच्या 3 भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. सुनीता विल्यम्सचा भाऊ जेस थॉमस तिच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे आणि बहीण दीना अन्नात तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. सुनीता विल्यम्सच्या पतीचे नाव मायकल जे विल्यम्स आहे. लग्नाला 20 वर्षे झाली असून मायकेल प्रसिद्धीपासून दूर राहतो. मायकल हे अमेरिकन मार्शल म्हणून काम करतात. सुनीता विल्यम्स आणि मायकेल यांची पहिली भेट 1987 मध्ये मेरीलँडमधील ॲनापॉलिस येथील नेव्हल अकादमीमध्ये झाली. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी लग्न केले. अंतराळ मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स यांनी त्यांचे पवित्र हिंदू ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, ओमचे प्रतीक आणि भगवान शिवाचे चित्र देखील सोबत नेले होते. सुनीता विल्यम्सला मुले नाहीत. यापूर्वी अहमदाबादमधील एका मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. जॅक रसेल टेरियर पाळीव कुत्रा गोर्बी नावाचा होता, जो नॅशनल जिओग्राफिक शो डॉग विस्परमध्ये दिसला होता. महिला अंतराळ यात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ यात्रेचा 195वा दिवस विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. भारताची लेक आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या सर्वांचा जीव आज भांड्यात पडला. नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. गेल्या जूनपासून सुनीता विल्यम्स या इतर अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र काही ना काही कारणांमुळे, समस्यांमुळे त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन लांबणीवर पडत होतं. अखेर आज त्यांना यश मिळालं आणि आज पहाटे त्यांचं पृथ्वीवर लँडिंग झाल्याची खुशखबर नासाने शेअर केली. एलॉन मस्कचे स्पेसएक्स आणि नासा यांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले असून त्यामुळे संपूर्ण जगभरात आनंदाचे वातावरण आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.